संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12ला सुरुवात झाली। संजीवन समाधीला 11 ब्रह्मवृंदांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर गरम पाण्याने श्रींना स्नान घालण्यात आले। सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांग सुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला। केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले। या विधिवत पूजेसमयी माऊलींचे साजिरे रूप आकर्षक दिसून येत होते। माऊलींना नैवेद्य दाखवून सनई चौघड्याच्या तालात आरती घेण्यात आली। महापूजेसाठी खेडचे आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक भीमा नरके आदींसह आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 729व्या संजीवन समाधीच्या महापूजेचा मान शंकर गणू बेरे व निर्मला शंकर बेरे, राहणार सावरोली, बुद्रुक, तालुका शहापूर या वारकरी दाम्पत्याला मिळाला। आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीमध्ये लाखो भाविकांचे आगमन झाले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे आहेत। माऊली मंदिरात आकर्षक फुल सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती।